आणि गडावर अडकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसमवेत काही मावळे होते, बहिर्जी नाईक, काही मोजकेच मावळे त्यांनी खाली घेऊन जायचं ठरवलं. आणि त्यात एक हुबेहूब छत्रपती शिवरायांसारखा दिसणारा मावळा होता. त्याचं नाव होतं शिवा काशीद. त्याचं नाव होतं शिवा काशीद. ज्यावेळेस बहिर्जी नाईकांना शिवा काशीदला बघितलं त्यावेळेस हुबेहूब छत्रपती शिवरायांसारखा तो दिसला. त्या ठिकाणी ठरवलं की आता छत्रपतींना जर सुखरूप या गडावरून खाली उतरवायचं असेल तर शिवा काशीदला हुबेहूब छत्रपती शिवरायांचा अंगरखा म्हणजे संपूर्ण जो काय अंगावरचे कपडे ते छत्रपतींसारखे घालावे लागतील, झिरो टोप असेल, सगळा पोशाख करावा लागेल. आणि ते करून त्या ठिकाणी गडावरून 2 पालख्या घेऊन निघायचं. किती? 2. एका पालखीनं ज्या ठिकाणी जास्त सैन्य वेढा दिलेलं त्या ठिकाणी पालखी जाणार शिवा काशीदची, आणि ज्या ठिकाणी कमी वेढा आहे त्या रात्रीमध्ये, अंधाऱ्या रात्रीमध्ये पालखी जाणार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. ठरलं, वर सगळा प्लॅन झाला, सगळं ठरलं, नियोजन झालं, आता निघायचं. पण ज्यावेळेस गड उतरला, थोड्या अंतरावर आले, त्यानंतर किर्र अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये पाऊस फिरून पडतोय. आणि अशा पावसामध्ये ज्यावेळेस एक वाट आली, त्या वाटेवरून दोन्ही पालख्या विभक्त होणार आहेत. दोन्ही पालख्या विभक्त होणार आहेत. एक पालखी शिवा काशीदची, एक पालखी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची. त्यावेळेस पालखीतनं शिवा काशीद उतरला आणि उतरल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उतरले आणि कळत नकळत छत्रपतींच्या मनात काय आलं माहित नाही, पण ते शिवा काशीदचा हात धरला. असा हात धरला शिवा काशीदचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की काय होईल ते अवघ्यांचे होईल. म्हणजे काय होईल ते अवघ्यांचे होईल. आपण सगळेजण सोबत जायचे. जर धारातीर्थी पडायची वेळ आली तर सगळेच पडू, पण आता तुम्ही वेगळ्या वाटेने जाऊ नका, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत चला, सगळे मावळे आपण सोबत जाऊ, जे होईल ते अवघ्यांचे होईल. पण ज्यावेळेस असा हात शिवा काशीदचा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना धरला होता ना, तर त्या शिवा काशीदनं असा अलगद छत्रपतींचा हात काढला आणि त्या ठिकाणी सांगितलं, अंगावर घातल्यानंतर, जिरेटोप घातल्यानंतर ज्या शिवा काशीदला वाटतं की माझे छत्रपती शिवाजी महाराज जगले पाहिजेत, का जगले पाहिजेत, तर या संतांनी केलेले उपकार, या संतांनी मांडलेले यज्ञ, या संतांनी उभं केलेले मंदिर ज्यावेळेस उद्ध्वस्त होत आहेत ते उद्ध्वस्त होऊ नये असं वाटतंय. म्हणून त्या शिवा काशीदच्या मनात आलं की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्यापेक्षा जास्त जगलं पाहिजे. ही भावना ज्या दिवशी तुमच्या आमच्या अंतःकरणात येईल ना महाराज, त्या दिवशी खऱ्या अर्थानं सांगतो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आले. एका क्षणामध्ये हात काढला आणि त्या शिवा काशीदनं माझ्या राजाला सांगितलं, राजे ज्यावेळेस तुमचा अंगावर घातला, ज्यावेळेस जिरोटोप अंगावर घातला, आरशासमोर उभं राहून मी स्वतःला बघितलं, त्याच वेळेस हा शिवा काशीद मेला. ही भावना जोपर्यंत तुमच्या आमच्या अंतःकरणात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला संत कळणार नाही, तुम्हाला देव कळणार नाही, तुम्हाला महापुरुष कळणार नाही. कारण की ह्याच गोष्टीमुळे आज या उभ्या समाजाचं वाटोळ झालं. ही भावना तुमच्या आमच्या अंतःकरणात महाराज कुठेतरी जागृत व्हावी, ही भावना या ठिकाणी बाळूमामांच्या चरणी व्यक्त करतो. कारण की हा त्रास जेवढा माझ्या शिवबांना सहन केला तेवढाच त्रास माझ्या संतांना सहन केला, तेवढा संतांना त्रास सहन केला. त्रास कोणाला झाला नाही, त्रास माझ्या ज्ञानोबरायाला झाला. ज्या ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी दिली त्या ज्ञानोबरायाला भिक्षा मागून आणल्यानंतर त्यांची झोळी फाडावी, अहो फाडलेल्या झोळीतलं अन्न खाली पडल्यानंतर ते धान्य पुन्हा उचलू नये म्हणून त्यानं पाय खाली ती तुडवावी, एवढा त्रास माझ्या ज्ञानोबरायाला झाला. काय दिलं माझ्या ज्ञानोबरायाने? जगाला ज्ञानेश्वरी दिली, पसायदान दिलं. पसायदानातनं काय मागितलं? तुमच्या आमच्या करता मागितलं, स्वतः करता नाही मागितलं. दुरितांचे तिमीर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, हे मागितलं माझ्या ज्ञानोबरायाने. नाही मागितलं स्वतः करता. एवढा त्रास माझ्या साधू संतांना झाला, एवढा त्रास माझ्या बाळूमामांना झाला, एवढा त्रास माझ्या ज्ञानोबरायांना झाला, तेवढाचा त्रास माझ्या जगद्गुरु तुकोबरायाला झाला. माझ्या जगद्गुरु तुकोबरायाला का कीर्तन करतो म्हणून काठ्यानं मारावं एवढा त्रास माझ्या जगद्गुरु तुकोबरायाला झाला. त्याच जगद्गुरु तुकोबरायांची पालखी आज जात असताना त्या तुकोबरायांच्या पालखीत लाखोचा समाज आहे.
त्यात ज्ञानोबरायांची पालखी जात असताना लाखोचा समाज आहे. आज त्याच बाळूमामांना त्रास झाला. त्या बाळूमामांच्या एका मेंढ्यापासूनच 2 लाख मेंढ्यापर्यंतचा प्रवास आहे. ही संतांची ताकद आहे. म्हणून सांगितलं मरावे बरी कीर्ती रूपी उरावे. हे शिकलं पाहिजे, हे शिकलं पाहिजे. आणि जरी संतांच्या दरबारामध्ये येऊन जर आपण शिकत नसू तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जड अंतःकरणाने बोलतो, आपला जीव गेला तरी बेहात महाराज, काही फायदा नाही जगून महाराज. ज्याला संत कळत नाही, ज्याला समाजातले महापुरुष कळत नाही, ज्याला ज्येष्ठ कळत नाही, ज्याला श्रेष्ठ कळत नाही, ज्याला आई वडील कळत नाही, आज वृद्धाश्रम या महाराष्ट्रात व्हावी का? व्हावी? या संतांच्या पवित्र पावन भूमीवर वृद्धाश्रम का व्हावीत? वृद्धाश्रम कदापि या महाराष्ट्रात नसावीत हे मताचा मी आहे. कारण संतांनी दिलेली शिकवण आपल्याला कमी पडली का काय असं कुठेतरी वाटतं. आई वडिलांना घराच्या बाहेर हकलायचं, स्वतःला त्यांच्या संपत्तीवर अधिकार दाखवायचा, बोलू पुढे जाऊन ज्या दिवशी तुमच्या आयुष्यातले आई वडील जातील ना त्या दिवशी तुमची जर हिंमत आहे ना, जसं त्यांना जाळलं तसं त्यांची संपत्ती जाळून दाखव. आणि मग त्या माईचे नाईचे पुत्र आहेत म्हणून सांगा. संपत्ती जर तुम्हाला जाळता येत नसेल तर त्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढताना किती तुमच्या मनात गुदगुल्या होत असतील. हे नाही व्हायला पाहिजे, हे नाही व्हायला पाहिजे. ही शिकवण हे संतांनी दिली. म्हणून सांगितलं माझं कीर्तन महाराज विनोदात कीर्तन करणारा महाराज नाही. आपल्या तारखा घेतल्या तरी काय अडचण नाही. आमच्यासारखी कडवड बोलणारी माणसं हे सत्यच सांगणार. कारण आम्ही कोणाच्या पाकिटात मिळणे नाहीत. आम्ही जगाच्या मालकासाठी सेवा करतो. म्हणून मगाशी मी सांगितलं की आमची सेवा देवाच्या पायाजवळ रुजू झाली पाहिजे, ह्याच्याकरता आम्ही कीर्तन करतो. तुम्हाला बरं वाटा म्हणून कीर्तन करणार महाराज नाही. अहो लोक आता जे माझ्याकडून विचार घेतले ते विचार घरी गेल्यानंतर खूप चांगलं कीर्तन केलं म्हणून महाराज रात्रभर भोगतील, स्वप्नही त्यांना चांगलं पडतील. उद्या सकाळी आंघोळ केल्यानंतर चांगले विचार तसेच पाण्यात जातील का नाही? आणि काय शिकलो मग आपण, काय शिकलो? म्हणून सांगितलं विचार हे अंतःकरणात ठसले पाहिजेत, रुजले पाहिजेत. कारण की पेराल तसे उगवते हा सृष्टीचा नियम आहे. जर आपण आपल्या शेतामध्ये गहू पेरला तर गहू येतं, आपण जर आंब्याचं झाड लावलं तर आंबा येतो. तसं आपल्या जर जीवनामध्ये आपण चांगलं कर्म केलं तर त्याची फलश्रुती ही चांगली असते. म्हणून मायबाप संत हो तुम्हाला सांगतोय की जीवनात चांगले कर्म करा, हे दान भगवंताकडे मागा, तेव्हा आपल्याला जाणीव होईल आम्हाला संपत्ती नको. नलगे मोती धन संपदा, नलगे मोती धन संपदा, पदा संत संग देई सदा. जगद्गुरु तुकोबराय स्वतः हेच मागतात की आम्हाला संपत्ती नको, आम्हाला फक्त तुमची सेवा पाहिजे. ही सेवा तुमच्याकडे रुजू व्हावी भगवंताच्या चरणावर. म्हणून महाराज या जीवनामध्ये चांगलं वागा, चांगलं कर्म करा, चांगला परमार्थ करा. एवढा चांगला परमार्थ करा की देवानं सुद्धा तुमच्या घरात यावं आणि तुमच्या घरी काम करावं. जसं माझ्या नातरायाच्या घरी पाणी भरलं, तुकोबरायाच्या बायकोचं बाळणपण केलं, माझ्या जनाबाई सोबत देव दळण दळायला आला. एवढं चांगलं कर्म करा ना. ह्या जीवनामध्ये का कर्म होऊ शकत नाही? आज माता माऊल्यांनो मला खरं सांगायचं, आपल्याला टीव्ही लावल्याशिवाय आपला स्वयंपाक पूर्ण होत नाही. मला सांगा, टीव्ही लावून जर आपण स्वयंपाक केला तर त्या अन्नामध्ये सुद्धा तीच भांडणं जाणार आहेत जी तुम्ही टीव्हीत बघताय. जर तुम्ही भाकरी भाजी करत असताना, स्वयंपाक करत असताना तुम्ही जर रामकृष्ण हरी म्हटला तर त्या सुद्धा अन्नातनं तेच परब्रह्माचं नामस्मरण सगळ्यांच्या पोटामध्ये जाणार. का ते नामस्मरण मुखात येऊ शकत नाही. म्हणून सांगितलं ज्याला रामकृष्णावरी, हे सुद्धा रामकृष्णाचा मंत्र जरी जळाला नाही तर अशा लोकांचा महाराज जीवनात जगूनच फायदा नाही. खरं सांगतो, तिखट बोलतो पण खरं बोलतो महाराज. मिरची तिखट आहे पण फायदेशीर आहे, कारलं कडू आहे पण ते फायदेशीर आहे. हेच आमच्या सारख्यांचं सांगणं काम आहे महाराज. नाहीतर कोणी सुधारायचा समाज हा महाराज, हा समाज एवढा घातक आहे, आमची सुद्धा काढायला कमी करत नाही. म्हणजे महाराज पाकिटावर कीर्तन करतील. अरे तुमची पाकिट तुमच्या पैसेच ठेवा, आम्ही पाकिटासाठी कीर्तन करणारे महाराज नाही. आम्ही समाजाला सत्य सांगणारे माणसं आहेत. कारण आम्हाला शिकवण ह्या संतांची, हे आशीर्वाद त्या संतांचे, हेच आम्हाला दिलं भगवंताने दान, हेच मला दिलं त्या भगवान श्री माणकेश्वराने दान. म्हणून तुमच्या समोर उभा आहे. कारण त्याच्या ताकदीशिवाय ताकद आहे देवाची. म्हणून सांगितलं प्रपंच आणि संसार ह्यातला फरक ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना त्या दिवशी तुमच्या जीवनाचं सोनं होईल. एक उदाहरण देतो महाराज तुम्हाला. समाज किती
किती विख्यात आहे. एक ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण आहे महाराज. साप बेडू सगळ्याला माहिती. एक साप आहे, एक साप डोळ्यासमोर चित्र आणा. एक साप आहे, त्या सापानं जबडा जो आहे तो ओपन केलेला आहे, उघडलाय. त्या जबड्यामध्ये त्यानं बेडकाला पकडले. एक साप ज्यानं जबडा उघडलाय त्या बेडकाला खाण्याकरता, त्या बेडकाला सापाने गिळले. त्या बेडकाचं तोंड बाहेर आहे, त्या बेडकाचं तोंड बाहेर आहे. आणि त्या बेडकासमोर एक माशी आली आणि त्या माशीला तो खातोय. साप कोणाला खातोय? बेडकाला. बेडूक पोटात चाललाय सापाच्या आणि तो कोणाला खातोय? त्या माशीला. असा झालाय आपला संसार. तुम्ही काळाच्या जबड्यात आहेत, पण तुम्हाला त्याची जाणीव नाही. महाराज ज्ञानोबरायांनी उदाहरणात सांगितलं म्हणून तुम्हाला दृष्टांत दिला. काळाच्या जबड्यात तुम्ही आहेत ह्याचा विसर तुम्हाला पडलाय. आणि जर काळाच्या जबड्यातनं बाहेर यावं असं वाटत असेल तर करा ना माझ्या बाळूमामाच्या नावाचं स्मरण, करा ना माझ्या पांडुरंगाच्या ताकद आहे देवाची. म्हणून सांगितलं प्रपंच आणि संसार ह्यातला फरक ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना त्या दिवशी तुमच्या जीवनाचं सोनं होईल. एक उदाहरण देतो महाराज तुम्हाला. समाज किती किती विख्यात आहे. एक ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण आहे महाराज. साप बेडू सगळ्याला माहिती. एक साप आहे, एक साप डोळ्यासमोर चित्र आणा. एक साप आहे, त्या सापानं जबडा जो आहे तो ओपन केलेला आहे, उघडलाय. त्या जबड्यामध्ये त्यानं बेडकाला पकडले. एक साप ज्यानं जबडा उघडलाय त्या बेडकाला खाण्याकरता, त्या बेडकाला सापाने गिळले. त्या बेडकाचं तोंड बाहेर आहे, त्या बेडकाचं तोंड बाहेर आहे. आणि त्या बेडकासमोर एक माशी आली आणि त्या माशीला तो खातोय. साप कोणाला खातोय? बेडकाला. बेडूक पोटात चाललाय सापाच्या आणि तो कोणाला खातोय? त्या माशीला. असा झालाय आपला संसार. तुम्ही काळाच्या जबड्यात आहेत, पण तुम्हाला त्याची जाणीव नाही. महाराज ज्ञानोबरायांनी उदाहरणात सांगितलं म्हणून तुम्हाला दृष्टांत दिला. काळाच्या जबड्यात तुम्ही आहेत ह्याचा विसर तुम्हाला पडलाय. आणि जर काळाच्या जबड्यातनं बाहेर यावं असं वाटत असेल तर करा ना माझ्या बाळूमामाच्या नावाचं स्मरण, करा ना माझ्या पांडुरंगाच्या नावाचं. कोणाचं चांगलं करू शकत नाही, दुसऱ्याचं चांगलं झालेलं देखत नाही महाराज. दुसऱ्याचं तर आपण काय दुसऱ्याचं काय घेणार आदर्श कोणाकडून? आदर्श म्हणून फक्त संतांकडून घ्यायचा, महापुरुषांकडून घ्यायचा. माझ्या गाडगे बाबानं दिवसभर गाव झाडायचं, रात्री दगडाचे टाळ करायचे आणि गावात भजन करायचं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला 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 गोपाला देवकी नंदन गोपाला. असं माझ्या गाडगे बाबांनी भजन करावं. तेच संत बाळूमामा आहेत. कसं तुम्हाला पटवून देतो. बाळूमामांकडे काय? मेंढरे. भगवान श्रीकृष्णाकडे काय होते? गायी होते. गायी राखायचा माझा देव, बरोबर ना? बाळूमामांना सुद्धा त्यात गोमाता पाहिली. म्हणून बाळूमामा आणि भगवान श्रीकृष्ण वेगळा नाही, बाळूमामा आणि भगवान शिव हा वेगळा नाही. म्हणून सांगितलं संतांमध्ये देव पाहायला शिका, तरच तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. म्हणून तुम्हाला गाडगे महाराजांचं उदाहरण दिलं. देव गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. कारण दिवसभर गाव झाडायचे, रात्री दगडाचे टाळ करून वाजवायचे आणि त्या गावाच्या डोक्यातला कचरा रात्री बाहेर काढायचा, दिवसा गावातला आणि रात्री डोक्यातला. हे कार्य माझ्या संतांनी केलं. हेच मला सांगायचे. आम्ही बी घडलो आणि तुम्ही बी घडाल. आम्ही जे घडलो ते तुम्हाला सांगतोय आणि जे आम्हाला संतांनी शिकवून दिली तेच आम्ही तुम्हाला सांगतोय. पण एवढा समाज ज्यावेळेस आपण पाहतो ना, वाटतं किती सांगावं किती सांगावं, परंतु आपल्याला वेळेची मर्यादा, बरोबर ना? मला जे आपले मी खूप नशीब समजतो माझ्या गावाचं, माझ्या ह्या मानकेश्वराचं, की ह्या पवित्र नगरीमध्ये बाळूमामांचे पाय आमच्या पवित्र भूमीला लागले.
मी खरंच मनापासून ह्या सर्व संत बाळूमामांच्या सेवेकऱ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण की ह्या बाळूमामाच्या दरबारात आलेला प्रत्येक व्यक्ती ह्या ठिकाणी असणारे जी कोणी आहेत, जी सेवा करतायत ते सगळे सेवेकरी हे आपल्याला देव अवताराला बाळूमामाच आहे. म्हणून या सगळ्यांची सेवा आपल्याकडून घडायला पाहिजे. त्या मेंढ्यांची सेवा आपल्याकडून घडायला पाहिजे. महाराज, हीच भगवंताची खरी सेवा आहे. हीच त्या गोपाळांची खरी सेवा आहे. जे भगवान श्रीकृष्णानं गायी राखल्या, त्याच बाळूमामाने मेंढ्या राखल्या. म्हणजे तेच बाळूमामा का भगवान श्रीकृष्ण होऊ शकत नाही? का माझे बाळूमामा भगवान शिवबाबा होऊ शकत नाही? कारण की पाहायचं स्वरूप फक्त बदला, समोरचा आरसा बदला, सगळा पिक्चर बदलेल. महाराज काय म्हणले मी? समोरचा आरसा बदला, सगळे पिक्चर बदलेल. आज तुम्हाला सांगू, घरात जेवढा नटापटा करायला तुम्ही वेळ आरशासमोर घालवता ना, तेवढंच जर खरं 10 मिनिटं आरशासमोर जर तुम्ही उभं राहिलात ना, मला इमानदारीने सांगायचं महाराज, आपण काय चुकीचं केलं आणि काय बरोबर केलं, याचं जर आत्मचिंतन केलं तर महाराज ह्यातनं फक्त आपल्याला शून्य मिळणार आहे. शून्य मार्क. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, दुसरा जरी नाही जरी नाही कळलं, करत शेवटी बा, काळ पाठवला नाही, करत शेवटी बा, करत शेवटी बा, कर म्हणून शेवटी बा, आय काढ नागरी, आपलं बोली 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 तो देखा आपण सगळ्या महापुरुषांच्या जर कथा वाचल्या, काय केलं सावित्रीबाई फुलेंनी केलं ना, समाजानं मारलेलं शेण अंगावर घेतलं, पण मुली बाळींना शिकवलं. ती सांगायचे कशा करता माहिती का? कष्ट हे करावं लागतं, समाजाचा धोंडा खावावाच लागतो, त्याशिवाय महाराज समाजात महापुरुष मोठा होत नाही. माझ्या सावित्रीबाई फुलेंना ज्यावेळेस त्यांच्या अंगावर शेण मारायला लागले का तू मुलींना शाळा शिकवते म्हणून, त्यावेळेस त्यांचं संरक्षण कोणी केलं माहितीये का? लहुजी वस्ताद नाव सगळ्यांना ऐकलं असेल. लहुजी वस्ताद, त्या वस्तादांकडे होती 5-50 पैलवान. एकदा दोनदा ठीक आहे, पुन्हा लहुजी वस्तादांनी असे रांगडेगडी वस्ताद कंपनी सगळी माझ्या सावित्रीबाई फुलेंसोबत पाठवली. पुन्हा कुणाची शेण मारायची हिंमत राहिली नाही. सांगाय तात्पर्य, महाराज समाजात क्रांती करावी लागेल, आवाज उचलावा लागेल, त्याशिवाय या समाजात क्रांती होत नाही. आणि जे माझ्या संतांनी क्रांती केली, हीच क्रांती केली, समाजाच्या मताच्या विरोधात जाऊन परमार्थ उभा केला. समाजाच्या विचारांच्या विरोधात जाऊन त्यांनी ह्या ठिकाणी आपल्याला शिकवण दिली की कितीही त्रास झाला तरी आम्ही मरेपर्यंत, शेवटच्या श्वासाच्या थेंबापर्यंत रक्ताच्या, आम्ही परमार्थ सोडणार नाही. तुम्ही काही करा, ही शिकवण दिली. काय आपण महाभारत वाचायचं, भगवद्गीता वाचायची, शिकायचं जर काहीच नाही. भगवान श्रीकृष्णानं ज्यावेळेस अर्जुनाला गीतेचा बोध देत होता ना, त्यावेळेस त्या अर्जुनाला सांगितलं की ह्या ठिकाणी जो बोध मी तुला देतोय, तो बोध हा विश्वाच्या कल्याणाकरता, हा विश्वाच्या कल्याणाकरता. आणि असा असणारा बोध ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला दिला ना, त्यावेळेस त्या अर्जुनाला ते गुह्य ज्ञान प्राप्त झालं. ते गुह्य ज्ञान तुम्हाला आम्हाला सुद्धा मिळवता येईल, फक्त त्या भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. केलेली मला प्रवास ह्या फक्त मी मगापासून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ह्या ठिकाणी मला आयोजकांनी 9:15ची वेळ दिली, म्हणून मी माझं कीर्तन थोडं पुढं सरकवतोय. म्हणजे कारण की कीर्तन उशिरा सुरू झालं, आलेली नव्हती, म्हणून थोडं नियोजित वेळेप्रमाणे 9:15ला करेक्ट मी कीर्तन या ठिकाणी थांबवणार. 9:15ला आरतीच होणार. विठ्ठला भक्ती कशी करायची महाराज माहिती का? भक्ती एवढी चांगली करायची ना की शबरीनं खाल्लेलं उष्ट बोर माझ्या प्रभू रामचंद्रांना गोड वाटलं. शबरीनं खाल्लेलं उष्ट बोर माझ्या प्रभू रामचंद्रांना गोड वाटलं. भगवंतानं बोर नाही पाहिलं, बोरातली भक्ती पाहिली. तसं
तुमच्या आमच्या अंतःकरणात फक्त भक्ती निर्माण करा. देवाच्या आपण जवळ जाऊ. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली 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 केली. त्रास तुम्हाला होईल, पण त्याच्या पाठचं संकट दूर करण्याची शक्ती फक्त बाळूमामा देतील. म्हणून हे घरी घेऊन जावं माझ्याकडून जाताना. हेच खऱ्या अर्थानं समाजाचं प्रबोधन आहे. हेच मला या ठिकाणी सांगायचं. असो, या ठिकाणी मानकेश्वर भगवंताच्या चरणी मी माझी झालेली सेवा समर्पित करतो. नियोजित वेळेप्रमाणे कीर्तन थांबवतो, कारण पुढे आपल्याला आरती पुन्हा जेवण महाप्रसाद होणार आहे. म्हणून लांबून आलेले सुद्धा भाविक भक्तांना परत सुखरूप घरी जाता यावं. थंडीचे दिवस आहेत, म्हणून माझी योग्य नियोजित वेळेमध्ये मी कीर्तन या ठिकाणी थांबवणार आहे. आणि पुनश्च एकदा ह्या माणकेश्वर नगरीमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी मनापासून तुमचं हार्दिक स्वागत करतो. अशीच कायम निष्ठा तुमची बाळूमामांवर राहू द्या. निश्चितपणाने बाळूमामा तुम्हाला आशीर्वाद देतील. याची आडवा त्याची जिरवा करू नका. पाणी आडवा आणि पाणी जिरवा. काय म्हणलं मी? संदेश दिला आहे, सूचना केली. याची आडवा त्याची जिरवा करू नका. आपल्याला जर काय करायचं असेल ना, तर पाणी आडवा आणि पाणी जिरवा. आज ह्या दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याचं ज्यावेळेस मोठं संकट आपल्या तोंडावर आहे ना, त्यावेळेस प्रत्येक घरामध्ये जर आपण शोष काढा केला ना, तर तुम्हाला सांगू, आपण प्रत्येक कुटुंब 200 लिटर पाणी खर्च करतो रोज. 200 लिटर. एक कुटुंब रोज 200 लिटर पाणी खर्च करतं. 200 लिटर पाणी जर तुम्ही रोज खर्च करत असाल, महिन्याला किती लिटर पाणी वाया घालवता, वर्षाला किती पाणी वायाला घालवता. पण तेच पाणी जर तुम्ही आपल्या घरासमोर शोषखड्डा करून जर ते जमिनीला दिलं, तर तेच पुन्हा पाणी शुद्ध होऊन तुम्हाला आपला पाण्याची कमतरता भासणार नाही. म्हणून मोलाचा संदेश दिला. ह्याची आडवा त्याची जिरवा करू नका. पाणी आडवा पाणी जिरवा. ह्या ठिकाणी भगवंतानं दिलेल्या निसर्गाच्या सृष्टीमध्ये झाडे लावा, झाडे जगवा, हा चांगला संदेश मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. झालेली सेवा बाळूमामांच्या चरणी त्या ठिकाणी समर्पित करतो. काही चुकलं असेल तर ते माझं असेल, पण जे चांगलं असेल तर निश्चितपणाने घरी घेऊन जावा आणि त्याच्यातून काहीतरी शिकून आपल्या जीवनाचं कल्याण करा. हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. असंच सर्व बाळूमामाची भक्ती करा. बाळूमामा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या प्रपंचावर, कुटुंबावर आशीर्वाद देतील, ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आयोजक म्हणून तुम्हाला जर काही सूचना द्यायच्या असतील, तर आयोजक म्हणून कोणी येत असेल तर त्यांनी सूचना द्या. म्हणजे कीर्तन पूर्ण लागेल. तुला द्यायची का सूचना? ज्ञानेश्वर माऊली शिवाय बेटी माऊली. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. बाळू मामा. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. बाळू मामा. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बाळू मामा. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. बाळू मामा. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बाळू मामा. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. बाळू मामा. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. भोले महाराज. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. भोले महाराज. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. बाळू मामा. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. बाळू मामा. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. मेंढी माऊली. नमः शिवाय.